ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी हाती येते। क्रिकेट टूर्नामेंटच्या वेळेला आमदार प्रवीण दरेकर क्रिकेट खेळता खेळता कोसळले। बोरिवलीतल्या क्रिकेट सामन्यादरम्यानची ही घटना आहे। सुरुवातीला त्यांनी जोरदार बॅटिंग केली आणि नंतर एका बॉलला जबरदस्त फटका मारताना प्रवीण दरेकर हे चांगलेच आपटले। अभिषेक पांडे अपने प्रतिनिधि अपने सोबत हैं। अभिषेक, काय माहिती आणखी? देखिए, मामला 2 से 3 दिन पुराना है। जब लोकल कार्यकर्ता बीजेपी का था, उसने क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन कराया था और वहां पर चीफ गेस्ट के तौर पर उद्घाटन करने के लिए प्रवीण दरेकर को बुलाया था। प्रवीण दरेकर को फील्ड में उतारा गया उद्घाटन करने के लिए और जैसे ही पहली बॉल वहां पर फेंकी और फेंकने के बाद प्रवीण दरेकर मारते समय जैसा विजुअल में दिख रहा है कि गिर गए डिसबैलेंस होकर के। हालांकि उनके सिक्योरिटी गार्ड ने उठा लिया, लेकिन जिस तरीके का वीडियो वायरल हो रहा है उससे कहीं न कहीं प्रवीण दरेकर की पूरी छवि उस इलाके में एक नुकसान कर रही है और साथ ही साथ उनको कहीं न कहीं वीडियो वायरल होते समय उनका मजाकिया लहजे में चुटकुले इस तरीके से वायरल किए जा रहे हैं, जिसको एक प्रवीण दरेकर हालांकि इस पर बात नहीं कर रहे हैं, लेकिन इस मामले में कहीं न कहीं प्रवीण दरेकर की छवि धूमिल हुई है। अभिषेक, फिलहाल शुक्रिया। राज्य शासनाच्या अस्मिता योजनेचा ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातच बोजवारा उडाला। या योजनेअंतर्गत दिले जाणारे सॅनिटरी नॅपकिन्स महिला बचत गटांकडे अक्षरशः धूळ खात पडून आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। पंकजा मुंडेंच्या जिल्ह्यातच अस्मिता योजनेचा बोजवारा। शासनाचे सॅनिटरी नॅपकिन्स महिलांना परवडतच नाही। बीड जिल्ह्यातल्या महिला बचत गटांची तक्रार। ग्रामीण भागातील महिलांना रास्त दरात सॅनिटरी नॅपकिन्स मिळावेत यासाठी ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठ्या थाटात अस्मिता योजना सुरू केली। महिला बचत गटांनीही मोठ्या उत्साहाने हे शासनाचे सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी केले, पण ग्रामीण भागातल्या महिला या सॅनिटरी नॅपकिन्स वापरायलाच तयार नाहीत, कारण किंमत आणि नॅपकिन्सची छोटी साईज। त्यामुळे या सॅनिटरी नॅपकिन्सचे बॉक्सेस अक्षरशः धुळखात पडून आहेत। ते आम्हाला काही आमच्या समोर पोहोचलीच नाही। आमच्या पशी ती पोहोचली असती तर आम्ही सांगितलं असतं, त्यातलं काही आमच्या पसूर आलीच नाही ती योजना। आता ते बाहेर आम्हाला 10ला मिळतं, इथं 24ला भेटतं, त्याच्यामुळे त्याची विक्रीच होत नाही। तर इथल्या महिला घेतीलच कशा ते सगळं। आम्हाला वाटतं ते कमी भावात उपलब्ध व्हावं। 29 रुपयाला द्यायला आम्हाला तिथून जागेवर पडलं 29 रुपयाला। इथं महिला घेत नाहीत 29 रुपयाला। त्या मग आम्हाला 2 रुपये तरी फायदा पाहिजे ना त्यात। महिलाला सर म्हणले 5 रुपयांनी का 5 रुपये नफ्याने, पण महिला इतक्या महाग घेत नाहीत ग्रामीण भागातल्या, नको म्हणतात। अस्मिता योजना आलेली आहे, त्याचा उपयोग महिलांना मुलींना होतो। सरासरी म्हणजे आताच आली त्याच्यामुळं कंपल्सरी नाही, पण 80% महिला घेतात आणि ते समजा आणखीन आम्ही जास्त म्हणजे 100% महिलांनी घ्यावा याचा प्रयत्न करू। शासनाचे अधिकारी ही योजना व्यवस्थित सुरू असल्याचा दावा करतात, पण सॅनिटरी नॅपकिन्सच्या प्रत्यक्ष विक्रीची आकडेवारीच त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये। आमच्या उमेद अंतर्गत असणाऱ्या सर्व गटांच्या बैठकांमध्ये या विषयावर चर्चा केली आणि त्यांना याचं महत्त्व पटवून सांगितल्यानंतर आज परिस्थिती अशी आहे की बीड जिल्ह्यामध्ये जवळपास आम्ही 1000 पेक्षा जास्त गटांनी याच्यामध्ये नोंदणी केलेली आहे। ग्रामीण विकास मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यातच अस्मिता योजनेचा हा असा बोजवारा उडाला असेल तर इतर जिल्ह्यांबाबत बोलायलाच नको। म्हणूनच शासनाने अशा योजना जाहीर करताना त्याची व्यावहारिकता तपासणंही तितकंच गरजेचं आहे। या ठिकाणी नोंदणीकृत केलेले 1015 गटांनी नोंदणी केली, मात्र यापैकी फक्त 400 ते 450 बचत गटांनीच ही ऑर्डर केली होती। महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे। म्हणून खरंच ही अस्मिता योजना महिलांच्या अस्मितेसाठी महत्त्वाची ठरते का या योजनेमधून फक्त जाहिरातबाजी केली जाते, हेच पाहणं आज गरजेचं ठरेल। कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।